विविधतेच्या कुशीत नांदणारा आपला महाराष्ट्र, एका बाजूला सह्याद्रीच्या अभेद्य पर्वतरांगा, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्राचा अथांग विस्तार, तर मधोमध वाहणाऱ्या नद्या, आकाशाला भिडणारी निसर्गरम्य शिखरे आणि छत्रपती शिवरायांचे लाभलेले संस्कार हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे। पण आपल्याला माहिती आहे का की अशा सर्व गुण संपन्न महाराष्ट्रात लहान मोठी अशी असंख्य शिखरे आहेत आणि या शिखरांची उंची किती आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे असे प्रश्न नेहमीच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात। या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या प्रश्नाची उत्तरे अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने जाणून घेऊया आणि शेवटी प्रत्येक लेक्चरमध्ये प्रश्न लगेच सोडवावे यासाठी एक खास आणि लक्षात राहणारी ट्रिक आपण नक्की पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये मार्क्स जाणार नाही, आत्मविश्वासाने तुम्ही प्रश्न सोडवू शकाल। चला तर मग आजच्या या अभ्यासाला सुरुवात करूया। शिखरांची माहिती। कळसुबाई। सर्वात आधी आपण पाहूया कळसुबाई शिखराबद्दल। कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, म्हणून कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हटलं जातं। कळसुबाई ही अहिल्यानगर जिल्ह्यात स्थित आहे। त्याचबरोबर हे सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची 1646 मीटर आहे। या शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर असून धार्मिक दृष्ट्या या शिखराला विशेष महत्त्व आहे। त्यानंतर बघा साल्लेर। यानंतरचं महत्त्वाचं शिखर आहे साल्लेर। साल्लेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे। हे शिखर नाशिक जिल्ह्यात स्थित आहे। साल्लेर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक अतिशय महत्त्वाचे शिखर आहे, ज्याची उंची 1567 मीटर आहे। इतिहासाच्या दृष्टीने साल्लेर किल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण येथे मराठे आणि मुघल यांच्यातील प्रसिद्ध साल्लेरची लढाई झाली होती। तसेच साल्लेर किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीत मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत करण्यात आला। म्हणूनच भौगोलिक, ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्याही साल्लेर शिखर विशेष महत्त्वाचे आहे। महाबळेश्वर। यानंतरचे महत्त्वाचे शिखर आहे महाबळेश्वर। महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध शिखर आहे। हे शिखर सातारा जिल्ह्यात स्थित आहे। महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक निसर्गरम्य शिखर आहे। याची उंची 1438 मीटर आहे। भौगोलिक दृष्ट्या महाबळेश्वरला विशेष महत्त्व आहे, कारण येथून कृष्णा नदीचा उगम होतो। तसेच महाबळेश्वर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून थंड हवामान आणि दाट जंगलासाठी ओळखलं जातं। म्हणूनच महाबळेश्वराची ओळख महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून केली जाते। हरिश्चंद्रगड। यानंतरचे महत्त्वाचे शिखर म्हणजे हरिश्चंद्रगड। हरिश्चंद्र हे महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध व ऐतिहासिक शिखर आहे। हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात स्थित आहे। हरिश्चंद्रगड हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर असून याची उंची 1424 मीटर आहे। या शिखरावरील कोकण कडा हा अतिशय प्रसिद्ध असून तो सह्याद्रीतील सर्वात अवघड आणि सुंदर कड्यांपैकी एक मानला जातो। तसेच येथे असलेले केदारेश्वराचे प्राचीन मंदिर धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्याही विशेष महत्त्वाचे आहे। म्हणूनच भौगोलिक, ऐतिहासिक तसेच ट्रॅकिंगच्या दृष्टीने हरिश्चंद्रगड शिखर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। त्यानंतर येते सप्तशृंगी। यानंतरचे महत्त्वाचे शिखर म्हणजे सप्तशृंगी शिखर। सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि महत्त्वाचे शिखर आहे। हे शिखर नाशिक जिल्ह्यात स्थित आहे। सप्तशृंगी हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक निसर्गरम्य शिखर असून याची उंची सुमारे 1416 मीटर आहे। या शिखरावर सप्तशृंगी देवीचे प्रसिद्ध मंदिर असून हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते। दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात। म्हणूनच धार्मिक, भौगोलिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने सप्तशृंगी शिखर विशेष महत्त्वाचे आहे। त्यानंतर तोरणा, प्रचंडगड। यानंतरचे महत्त्वाचे शिखर म्हणजे तोरणा, ज्याला प्रचंडगड असेही म्हटले जाते। तोरणा हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे शिखर आहे। हे शिखर पुणे जिल्ह्यात स्थित आहे। तोरणा हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक प्रमुख शिखर असून याची उंची 1404 मीटर आहे। इतिहासाच्या दृष्टीने तोरणा किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला मानला जातो। म्हणूनच स्वराज्याच्या स्थापनेची सुरुवात याच किल्ल्यापासून झाली असं मानलं जातं। त्यामुळे भौगोलिक तसेच ऐतिहासिक दृष्ट्याही तोरणा शिखर अत्यंत महत्त्वाचे आहे। राजगड। तोरणेनंतरचं महत्त्वाचं शिखर म्हणजे राजगड। राजगड हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक शिखर आहे। हे शिखर पुणे जिल्ह्यात स्थित आहे। राजगड हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक प्रमुख शिखर असून याची उंची 1376 मीटर आहे। इतिहासाच्या दृष्टीने राजगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही पहिली
राजधानी होती. तसेच स्वराज्याच्या अनेक महत्वाच्या योजना याच किल्ल्यावर आखण्यात आल्या होत्या. म्हणूनच राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी असं म्हटलं जातं. रायरेश्वर राजगडानंतरचे महत्वाचे शिखर आहे रायरेश्वर शिखर. रायरेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य शिखर आहे. हे शिखर पुणे जिल्ह्यात स्थित आहे. रायरेश्वर शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्वाचे शिखर आहे, ज्याची उंची 1377 मीटर आहे. येथे रायरेश्वर मंदिर आहे, जे धार्मिक दृष्ट्याही खूप महत्वाचं मानलं जातं. इतिहासाच्या दृष्टीने रायरेश्वर शिखर अत्यंत महत्वाचे आहे, कारण 1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आपल्या सवंगड्यासोबत त्यांच्या या शिवारावरील रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. स्वराज्याच्या रक्ताने त्यांनी शिवलिंगाला अभिषेक केला होता. म्हणूनच हे शिखर स्वराज्याचे उगमस्थान मानले जाते. धार्मिक, ऐतिहासिक तसेच भौगोलिक दृष्ट्या रायरेश्वर शिखर महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे शिखर आहे. अस्तंबा रायरेश्वरानंतरचं महत्वाचे शिखर म्हणजे अस्तंबा. अस्तंबा हे महाराष्ट्रातील महत्वाचे शिखर आहे. हे शिखर नंदुरबार जिल्ह्यात स्थित आहे. अस्तंबा शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील एक भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे शिखर आहे. याची उंची 1325 मीटर आहे. इतिहास आणि पुराण कथानुसार हे शिखर अश्वत्थामा ऋषीचे निवासस्थान मानले जाते. भौगोलिक तसेच पर्यावरणीय दृष्ट्या हे शिखर खूप महत्वाचे आहे. म्हणून अस्तंबा शिखर महाराष्ट्रातील निसर्गरम्य, धार्मिक आणि महत्वाचे शिखर आहे. त्र्यंबकेश्वर अस्तंबा नंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे त्र्यंबकेश्वर शिखर. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे शिखर आहे. हे शिखर नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. त्र्यंबकेश्वर शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील एक प्रमुख शिखर आहे, ज्याची उंची 1033 मीटर आहे. व्हिडिओमध्ये 1033 असा उल्लेख आहे. भौगोलिक दृष्ट्या त्र्यंबकेश्वर शिखर विशेष महत्वाचे आहे, कारण ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो. धार्मिक दृष्ट्या देखील हे शिखर अत्यंत महत्वाचे आहे, कारण नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो, ज्यासाठी जगभरातून भाविक येतात. याशिवाय येथे त्र्यंबकेश्वर मंदिर असून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. म्हणून त्र्यंबकेश्वर शिखर महाराष्ट्रातील धार्मिक, भौगोलिक तसेच निसर्गरम्य दृष्ट्या महत्वाचे शिखर आहे. तौला त्र्यंबकेश्वरानंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे तौला शिखर. तौला हे महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य आणि महत्वाचे शिखर आहे. हे शिखर नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. तौला शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील एक प्रमुख शिखर आहे, ज्याची उंची 1231 मीटर आहे. भौगोलिक तसेच पर्यावरणीय दृष्ट्या हे शिखर खूप महत्वाचे आहे, कारण हे नाशिक जिल्ह्यातील एक प्रमुख उंच शिखर मानले जाते. म्हणूनच तौला शिखर महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे शिखर आहे. वैराट तौला शिखरानंतर महत्वाचे शिखर म्हणजे वैराट शिखर. हे महाराष्ट्रातील आणि विशेषतः विदर्भातील सर्वोच्च शिखर मानले जाते. हे शिखर अमरावती जिल्ह्यात स्थित आहे. वैराट शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील एक भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे शिखर आहे. याची उंची 1177 मीटर आहे. भौगोलिक तसे पर्यावरणीय दृष्ट्या हे शिखर अत्यंत महत्वाचे आहे, कारण हे अमरावती जिल्ह्यातील एक प्रमुख उंच शिखर मानले जाते. म्हणूनच वैराट शिखर महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि महत्वाचे शिखर आहे. त्यानंतर बघा चिखलदरा. शेवटचे महत्वाचे शिखर म्हणजे चिखलदरा शिखर. चिखलदरा हे महाराष्ट्रातील आणि विशेषतः विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण मानले जाते. हे शिखर अमरावती जिल्ह्यात स्थित आहे. चिखलदरा शिखर पर्वतरांगेतील एक निसर्गरम्य शिखर आहे. याची उंची 1115 मीटर आहे. भौगोलिक तसेच आर्थिक दृष्ट्या हे शिखर महत्वाचे आहे, कारण येथे कॉफी उत्पादन केले जाते आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार आहे. म्हणून चिखलदरा शिखर महाराष्ट्रातील निसर्गरम्य, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्वाचे शिखर आहे. लक्षात ठेवायची ट्रिक. आतापर्यंत आपण महाराष्ट्रातील संपूर्ण शिखर पाहिले, जे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप विचारली जातात. चला तर मग आज आता पाहूया कशी ट्रिक्स, ज्यामुळे परीक्षेच्या प्रेशर मध्ये आपला अजिबात गोंधळ उडणार नाही. या ट्रिक्स साठी आपण एक छोटीशी स्टोरी लक्षात ठेवणार आहोत. या स्टोरी मधले मेन कॅरेक्टर आहे अत्रेजी. अत्रेजींच्या समोर एक मुलगी येते आणि अत्रेजी त्या मुलीला एक प्रश्न विचारतात, कसा मी हसतो. बस इतकंच लक्षात ठेवा आणि तुमची ट्रिक तयार. म्हणजे ट्रिक सेंटेन्स आहे, कसा मी हसतो, अत्रेने तिला विचारले. हे वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवले तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शिखरे आपोआप तोंडपाठ होतील. चला तर मग या ट्रिकला बॅकग्राऊंड करूया. पहिला कीवर्ड आहे क अर्थात कळसुबाई अहिल्यानगर. पुढील कीवर्ड आहे सा अर्थात साल्हेर नाशिक. पुढील कीवर्ड आहे मी अर्थात महाबळेश्वर सातारा. पुढील कीवर्ड आहे ह
अर्थात हरिश्चंद्रगड अहिल्यानगर. पुढील कीवर्ड आहे स अर्थात सप्तशृंगी नाशिक. पुढील कीवर्ड आहे तो अर्थात तोरणा पुणे. पुढील अ अर्थात अस्तंबा नंदुरबार. पुढील कीवर्ड आहे त्रे अर्थात त्र्यंबकेश्वर नाशिक. पुढील कीवर्ड आहे ती अर्थात तौला नाशिक. पुढील कीवर्ड आहे वी अर्थात वैराट अमरावती. पुढील कीवर्ड आहे च अर्थात चिखलदरा अमरावती. बस झालं. अशा प्रकारे तुम्हाला सर्व उंच शिखराचा क्रम तोंडपाठ होईल. एकदा दोनदा रिवाइज करा म्हणजे झालं. आता